आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। आढळराव पाटील आज अजित पवार गटामध्ये पक्षप्रवेश करण्याची शक्यता। अजित पवारांनी बैठकीसाठी बोलावलं आहे। पक्षप्रवेश होत असेल तरी हरकत नाही। आढळराव पाटील यांची TV9 मराठीला प्रतिक्रिया। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज दिल्लीमध्ये बैठक। उपमुख्यमंत्री फडणवीस उपस्थित राहणार। बैठकीमध्ये जागावाटपाचा तिढा सुटण्याची शक्यता। भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीमध्ये महाराष्ट्राच्या जागांबाबत चर्चा होणार। बैठकीनंतर महाराष्ट्र भाजपची दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता। माजी मंत्री विजय शिवतारे आज इंदापूरच्या दौऱ्यावर। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील विविध गावांना भेटी देणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अडचण होऊ नये म्हणून मी बाहेर पडेन। सुळे आणि सुनेत्रा पवारांना उमेदवारी, यात लोकांना पर्याय काय? बारामतीमध्ये अपक्ष विरुद्ध मविया अशी लढत होईल। विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। कल्याण लोकसभेसाठी ठाकरे गटाकडून केदार दिघेंचं नाव चर्चेत। श्रीकांत शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी मिळण्याची शक्यता। ठाकरे गटाकडून उत्तर मुंबईमधून तेजस्वी घोसाळकरांच्या नावाची चर्चा। पियुष गोयल यांच्या विरोधात तेजस्वी घोसाळकरांना तिकीट मिळणार का, याकडे लक्ष। रामटेक लोकसभेसाठी मवियामध्ये रस्सीखेच। काँग्रेसचे कुणाल राऊत आणि ठाकरे गटाच्या सुरेश साखरेंनी घेतले उमेदवारी अर्ज। रामटेकची जागा कोण लढवणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष। साताऱ्याच्या जागेसाठी भाजपा आणि अजित पवार गटामध्ये रस्सीखेच। 2 दिवसांपासून उदयनराजे दिल्लीमध्ये ठाण मांडून, तर अजित पवार गटाचाही साताऱ्याच्या जागेवर दावा। राज्य निवडणूक आयोगाची आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद। निवडणुकीच्या तयारीसंदर्भात आयोगाची पत्रकार परिषद। इंदापूरमध्ये आज महाविकास आघाडीचा शेतकरी मेळावा। शरद पवार, बाळासाहेब थोरात, संजय राऊत मेळाव्याला उपस्थित राहणार। शिरूरमध्ये खासदार अमोल कोल्हे आजपासून लोकसभेसाठी प्रचार करणार। PMT चौकातील शिवाजी महाराज स्मारकपासून प्रचाराला सुरुवात करणार। नागपुरात नितीन गडकरींच्या प्रचार कार्यालयाचं आज उद्घाटन होणार। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित राहणार। वर्धा लोकसभा मतदारसंघामध्ये मवियाकडून काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे यांनी निवडणूक लढवावी। युवक काँग्रेसच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांची मागणी। राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी। मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी कामगार, कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना सुट्टी। लोकसभा निवडणुकीमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागली ड्युटी। निवडणूक आयोगाच्या आदेशाचे पालन करण्याचे शिक्षण खात्याचे निर्देश। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वर्धाच्या धामणगाव विधानसभा मतदारसंघाचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून आढावा। तयारी कामकाजाचा आढावा घेत आचारसंहिता कक्ष 1 खिडकी कक्षाला भेट। धुळे मतदारसंघामध्ये काँग्रेससमोर यंदा आव्हान। सुभाष भामरेंकडून गाठीभेटी घेण्यास सुरुवात। भाजप कार्यालयाबाहेर भामरे यांचे मोठे कटआउट्स। पूर्व विदर्भातील 5 मतदारसंघामध्ये उमेदवारी अर्ज भरायला फक्त 2 दिवस बाकी। आजपासून सलग 3 दिवस सुट्ट्यांमुळे 26 आणि 27 मार्चला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी धावाधाव होणार। लोणावळ्यामधल्या कारला आई एकविरा देवीला शिंदे गटाकडून साकडं। मावळची जागा शिंदे गटाला मिळू दे। खासदार श्रीरंग बारणेंच्या कार्यकर्त्यांकडून साकडं। रावेर लोकसभेमध्ये राष्ट्रवादीमध्ये एकनाथ खडसेंनी आपल्याच नावाची घोषणा केली होती। त्यांनी सेटलमेंट केली असेल किंवा पराभवाच्या भीतीमुळे उमेदवारी टाळली असणार। अनिल पाटलांचा खडसेंना खोचक टोला। सोलापुरात आम आदमी पक्षाच्या 12 कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल। अरविंद केजरीवालांच्या अटकेच्या निषेधार्थ आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल। कुख्यात गँगस्टर कुमार पिल्लईचा साथीदार प्रसाद पुजारीचं चीनमधून प्रत्यार्पण। मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचला यश। अधिक तपास सुरू। मुंबईतून ब्रिटिशकालीन शिव उड्डाणपूल 27 मार्चला वाहतुकीसाठी बंद करण्यात येणार। मध्य रेल्वे पुलाचे पाडकाम हाती घेण्यात येणार। रविवारी होळी आणि मेगा ब्लॉकमुळे मुंबईकरांचे हाल होणार। मध्य आणि हार्बर मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत ब्लॉक असेल। लोकसभा निवडणुकांमुळे सीईटीसह विविध प्रवेश परीक्षांच्या वेळापत्रकामध्ये बदल। 16 ते 30 एप्रिलमध्ये होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या। सीईटी सेलकडून नवं वेळापत्रक जाहीर। मार्च महिन्यातच राज्यामध्ये पुन्हा भीषण दुष्काळाची चाहूल। राज्यातील एकूण धरणांपैकी 20% जलसाठे पूर्णपणे कोरडे ठाक। राज्यामध्ये एकूण 40.72% पाणीसाठा शिल्लक। मराठवाड्यामधल्या नागरिकांवर पाणी टंचाईचं संकट। मराठवाड्यामध्ये पाण्याची पातळी खालावली। छत्रपती संभाजीनगर शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणी पुरवठा। केंद्र सरकारच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून कांदा निर्यात बंदी पुढील आदेश येईपर्यंत कायम। 31 मार्चपर्यंत होते निर्यात बंदीचे आदेश। मात्र आणखी दिवस वाढल्यानं शेतकरी चिंतेत। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संवर्धन कामाची समिती सदस्य आणि पुरातत्व विभागाकडून पाहणी। गर्भगृह, सोळखांबी, सभामंडपाची पाहणी करून ठेकेदारांना काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना। महिला सन्मान योजनेतून एसटी महामंडळाला वर्षभरात 1605 कोटी रुपयांचा महसूल। राज्यभरात आतापर्यंत 55 कोटी महिलांनी या योजनेचा लाभ घेतला।
रेल्वे स्थानकातील प्रसाधन गृहांमध्ये आता QR कोड स्कॅनची सुविधा. सुट्या पैशांवरून होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेचा उपक्रम. पुणे शहरातून येणारी सर्व प्रकारची जड अवजड वाहतूक बंद. पुणे शहर पोलीस उपायुक्तांकडून वाहतूक मार्ग बदलाबाबतचे आदेश जारी. वाढतं तापमान आणि बाष्पीभवनामुळे पुण्याच्या टाटा धरणातील पाणीसाठा 0%वर. जुलैमध्ये 100% भरलं होतं टाटा धरण. पाणी जपून वापरण्याचं लोणावळा प्रशासनाचं आवाहन. लोणावळ्याच्या कुमार चौकामध्ये दुपारच्या सुमारास चालू गाडीला आग लागल्यानं खळबळ. सुदैवानं आगीमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीमध्ये गाडीचं इंजिन जळून खाक. पुण्याच्या कोथरूडमधील मोनोरेल प्रकल्प होणार नाही. प्रकल्पामुळे होणारी झाडांची कत्तल थांबणार. पालिका आयुक्तांकडून स्पष्ट. वाशिममध्ये वीज बिल थकवल्यानं 400 ग्रामपंचायतींवर पाणी पुरवठ्याची टांगती तलवार. 15 कोटी 15 लाख रुपयांची रक्कम थकीत. पाणी पुरवठा खंडित करण्याचा महावितरणचा इशारा. साताऱ्याच्या पाटणमधील तारळी धरणाचे 14 वर्षांपासून वापराविना वाया जाणारं पाणी कालव्यामध्ये सोडण्यात यश. पाण्यामुळे 15,800 हेक्टर शेतीला मिळणार लाभ. धुळ्यातील मालेगाव कुसुंबा महामार्गावरील चौगाव जवळ मातीचे मोठे ढिगारे. वाहतुकीला अडचण. ढिगारे हटवण्याची ग्रामस्थांची मागणी. गोंदियामध्ये हत्तीरोग निर्मूलनासाठी आरोग्य विभागाची मोहीम. 9,63,000 रुग्णांना आरोग्य विभाग कर्मचारी आणि आशा सेविकांकडून हत्तीरोगावरील गोळ्यांचं वाटप होणार. परभणीच्या पाथरीमध्ये अवैध वाळू वाहतुकीविरोधात जोरदार कारवाई. कारवाई दरम्यान वाळू वाहतूक करणारी टिप्पर जप्त.